राज्यभरात आज विविध वाहतूक संघटना आहेत तर त्यांच्याकडून चक्काजाम केला जाणार आहे। राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तिथे चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। ई चलनाच्या विरोधात हे सगळं आंदोलन केलं जाणार आहे आणि याच जे आंदोलन होणार आहे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे, तर त्यासाठी इकडनं गाड्या आत्ता काही वेळापूर्वी गेलेल्या आहेत तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। अगदी काही वेळात मध्ये तुमचं आंदोलन सुरू होणार आहे, नेमक्या काय काय मागण्या आत्ता तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहात? मुळातच जे ई चलन प्रणाली आहे, जी चुकीच्या पद्धतीने ई चलन केले जात आहेत त्याविरुद्ध आमचं आंदोलन आहे। कुठल्याही प्रकारचं प्रॉपर पुरावे नसताना किंवा त्याचं जे काही त्यांचे डिव्हाइसेस आहेत ते प्रॉपर कॅलिब्रेट नसताना सुद्धा आमच्यावर चुकीच्या पद्धतीने ई चलन केले जातात। मुळात कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की पार्किंगची व्यवस्था ही सरकारने करून द्यायची असते, पिकअप पॉईंट्स हे सरकारने करून द्यायचे असतात। अशी कुठलीही सुविधा दिलेली नसताना सुद्धा आमच्यावरती ई चलनचा बडगा उगारला जातोय। वास्तविक आपल्याला हे सगळं फॉरेनच्या धर्तीवरती, म्हणजे जसं फॉरेनमध्ये ज्या पद्धतीने चलन केले जातात त्या पद्धतीने इथे चलन केले जातात, पण ही गोष्ट एक दुर्लक्षित असते की इन्फ्रास्ट्रक्चर जे फॉरेनमध्ये दिलं जातं तसं इन्फ्रास्ट्रक्चर आपण आपल्या देशामध्ये देतोय का? आणि जर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि तरीसुद्धा आमच्यावरती जर असे चलन लादले जात असतील तर ते एकदम चुकीचे आहेत। नक्की पुणे शहरामध्ये आता जे आंदोलन होणार आहे तर या आंदोलनामध्ये साधारण किती जण सहभाग घेतील आणि तुम्ही जसं मुंबईमध्ये ज्या वाहनांवर ही चलन टाकण्यात आलेली आहे तर ती वाहनं पण घेऊन उतरणार आहेत, तर तुम्ही या ठिकाणी जे आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ ह्या ऑफिसेसवरती आम्ही आमच्या गाड्या घेऊन चाललो आहोत। तसेच महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जे आरटीओमध्ये तिथल्या स्थानिक गाड्या जाणार आहेत आत्ता 11:30 ते 12 दरम्यान। आणि आमचं आंदोलन हे कोणाला त्रास न देता आम्ही आजच्या दिवस पार पाडणार आहोत। अजूनही सरकारला जाग आली नाही तर मग आम्ही उद्यापासून थोडंसं तीव्र आंदोलन करण्याचा विचार करत आहोत। वेगवेगळ्या संघटना एकत्रित आहे, त्यांच्याकडून हे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट नावाची जी हे करण्यात आलेली आहे, कमिटी तयार करण्यात आलेली आहे, ॲक्शन कमिटी। तर या कमिटी अंतर्गत आपण बघितलं तर हे आंदोलन होणार आहे। 8 महिन्यांपासून 1 वर्षांपासून याबद्दलची चर्चा सुरू आहे, मात्र तरी सुद्धा तोडगा निघत नाहीये। मग आता जे आंदोलन केलं जाणार आहे यानंतर तोडगा निघेल असं वाटतं? अशी आम्ही सरकारकडनं अपेक्षा करत आहोत की यानंतर तरी सरकारला जाग येईल आणि ते त्यावर ॲक्शन घेऊन आम्हाला सर्व बस मालकांना न्याय देतील। आता आंदोलन करणार आहात, मोठ्या संख्येने राज्यभरात आंदोलन होणार आहे, तरी जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर काय भूमिका? नाही, मग आम्हाला काहीतरी कठोर निर्णय घेऊन आमच्या आंदोलनाची जी तीव्रता आहे ती थोडी जास्त करावी लागेल। नक्की आपण पाहिलं की राज्यभरात अशा प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे। पुणे शहरात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। मुंबईतलं आझाद मैदान आहे तिथे सुद्धा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाणार आहे आणि पुण्यात सुद्धा आरटीओ कार्यालय आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे मोठ्या संख्येने बस असतील, रिक्षा असतील, कॅब ड्रायव्हर्स असतील, तर हे सगळेजण एकत्रित येणार आहे आणि यांच्याकडून हे पूर्वनियोजित असं चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। 3-4 मागण्या आहेत त्यांच्या ई चलनाविरोधात आणि या मागण्यांसाठी त्यांनी त्यांचा आवाज जो आहे तर तो उठवलेला आहे। आता यांच्या नेमक्या या मागण्या आज मान्य होतात की हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यभरात त्यांच्याकडून हा सगळा चक्काजाम केला जाणार आहे। 6 तारखेला संपूर्ण वाहतूक जी आहे तर ती बंद केली जाणार असल्याचं आवाहन जे आहे ते सुद्धा त्यांच्याकडून केलेलं पाहायला मिळालं। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर।